आज आपण मऊ लुसलुशीत आणि अगदी झटपट गरमागरम सकाळच्या नाश्त्यासाठी कांदे पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत। आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील कांदे पोहे बनवायचे खूप जास्त सोपं आहे, यामध्ये विशेष काय आहे? विशेष असं काही नाही, पण कधी काय होतं माहीत आहे का, कांदे पोहे बनवल्यानंतर 10 ते 12 मिनिटातच पोहे हे कडक होतात आणि खूप जास्त असं तेलकट होतात, अगदी खावेसे वाटत नाही। मग असं हे सगळ्या गोष्टी घडू नये यासाठी मी छोट्या टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। 2 वाटी इथे मी पोहे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पोहे घेतले मी 2 वाटी। त्यानंतर आपण साहित्य बघूयात। एक मोठा टोमॅटो घेतला आहे, त्याला बारीक असं कापून घेतलेलं आहे। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यालाही बारीक कापून घेतलेलं आहे। आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे, त्याला असं लंबा असं स्लाइस करून घेतलेला आहे। त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर, कढीपत्ता आणि एक मोठा आलू आहे, त्याला देखील छानपैकी असं बारीक कट करून घ्यायचं आहे। आलू हे ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा हे स्किप करू शकता। त्यानंतर थोडीशी आपल्याला इथं शेंगदाणे घ्यायचे आहेत, तुम्ही बघू शकता इत्यादी साहित्य मी इथं घेतलेलं आहे। आता सगळ्यात प्रथम आपल्याला पोहे हे चाळणीमध्ये टाकून छानपैकी हे चाळून घ्यायचे आहेत। त्यात जो बारीक चुरा असतो ना तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आपल्याला। पोहे आपले छानपैकी चाळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता कसा हा बारीक चुरा निघालेला आहे। पोहे बनवण्याच्या पहिले आपल्याला हे असं छानपैकी चाळून घेतलं ना तर पोहेमध्ये जे खडे वगैरे काय कचरा असतो ना तो पूर्ण असं निघून जातो। आता आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे आणि पातेल्यामध्ये पोहे छान धुवून याला भिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला असं वाटत असेल पातेल्यामध्ये पोहे भिजवले म्हणजे पोहे पूर्ण चुरा होईल, असं नाही, बिलकुल चुरा होणार नाही पोह्याचा आणि छान असं सुसुटीत आणि लुसलुशीत बनतील। नक्की ही ट्रिक तुम्ही करून बघा, पातेल्यामध्येच पोहे भिजवा, खूप छान अशी लुसलुशीत बनतात याने पोहे। आता याला 2 ते 3 पाण्याने छानपैकी आपल्याला चोळून धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। आता चमच्याच्या सहाय्याने पूर्ण आपल्याला याला सुसुटीत करून घेऊयात, पूर्ण असं सुसुटीत करून घ्या चमच्याच्या सहाय्याने। तुम्ही बघू शकता छानपैकी मी हे सुसुटीत करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे कढई ठेवलेली आहे आणि 2 ते 3 मापले इथं तेल घातलेलं आहे कढईत। आता कढईमध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे। शेंगदाणे आपल्याला कमीवरच छानपैकी ब्राऊन होईस्तोवर फ्राय करून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनटं असं लागतात शेंगदाणे फ्राय व्हायला, कमीवरच करून घ्या कारण की कमीवर छान असे क्रिस्पी बनतात हे शेंगदाणे। जर आपण फास्टवर ठेवलं तर हे क्रिस्पी बनत नाही। आता शेंगदाणे होत नाही तोपर्यंत आपण इथं पोहेमध्ये मीठ आणि हळद घालून घेऊयात। मी अर्धा टेबलस्पून हळद घातली, अर्धा टेबलस्पून मीठ घातलेलं आहे। आता याला हाताच्या सहाय्याने छानपैकी मिक्स करून घ्या, हातानेच मिक्स करून घ्या कारण की पूर्ण एकजीव होतं हे हळद, म्हणून हातानेच मिक्स करून घेऊयात। आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे, आपण बघूयात आपले शेंगदाणे इथं फ्राय झालेले आहेत की नाही। 2 मिनटं आपण इथं शेंगदाणे अजून फ्राय करून घेऊयात आणि त्यानंतर आपण हे काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता आता ब्राऊन झालेले आहेत शेंगदाणे। आता आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे एका वाटीत। अशा प्रकारे छानपैकी फ्राय करून घेतलेले आहे मी शेंगदाणे आणि पोहे देखील आपले छानपैकी झालेले आहेत। आता आपण इथं फोडणीची तयारी करूयात। 2 ते 3 मापलं तेल घालून मी इथं मोहरी घातली 1 टेबलस्पून, त्याला छान तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे, त्यालाही छानपैकी तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर आपण मिरची घालूयात, 2 ते 3 मिरची असं बारीक कट करून घ्या, त्यालाही असं तेलात फ्राय करा। त्यानंतर आपण इथं कांदा घातलेला आहे, कांद्याला आता थोडंसं आपण पोहेमध्ये कांदे हे कच्चेच असतात म्हणून आपल्याला जास्त इथं फ्राय करायचं नाही आहे, थोडंसं आपल्याला फ्राय करायचं आहे तेलात। 2 मिनटं असं मी फ्राय करून घेतलेले आहे। त्यानंतर उरलेलं आपलं जे साहित्य आहे टॅमॅटो आणि बटाटा ते देखील आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे। आता हे छान असं एकजीव करून मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून 5 मिनटं छान असं नरम होईस तर आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत। आता मी इथे पूर्ण मिक्स करून छान असं शिजवून घेणार आहे 5 मिनटं। यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, कोथिंबीर यात घातली ना तर फार अशी टेस्टी लागते पोहे।
आता चवीनुसार थोडंसं आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याने आलू जे आहे आपले ते छानपैकी नरम लगेच सॉफ्ट होतील, लगेच शिजायला लवकर मदत होईल. आता हे छान मिक्स करून घेऊयात. आता हे आपलं छानपैकी मिक्स करून झालेलं आहे. आता याला असंच सोडून देऊया शिजण्यासाठी. आता उरलेली थोडीशी कोथिंबीर आपल्याला पोहेमध्ये घालायची आहे. जे आपण धुवून ठेवलेले पोहे आहेत ना, त्यात थोडीशी घालायची आहे. आता आपले आलू इथं छानपैकी शिजून झालेले आहे. आता पोहे आपल्याला यात टाकून घ्यायचे आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हळूवार हाताने छान असं मिक्स करून घेऊयात पोहेला. असे पोहे बनवून बघा तुम्ही, नक्की सांगते लुसलुशीत आणि 2 ते 3 घंटे हे सॉफ्टच राहणार. तुम्ही बघू शकता किती छान असे सुटसुटीत असे हे पोहे झालेले आहेत. सगळ्यात शेवटी आपण शेंगदाणे घालूयात. शेंगदाणे हे अगोदर घातले ना तर शेंगदाणे हे नरम होतात आणि खायला काही व्यवस्थित लागत नाही. म्हणून ना पोहे झाल्यावरच शेंगदाणे शेवटी घाला. आता पोहे छानपैकी असं एकजीव झालेले आहेत आणि शेंगदाणे देखील आपण छानपैकी वरतून टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला जास्त उशीर काही शिजवायचं नाही आहे. फक्त 2 ते 3 मिनटं छानपैकी असं वाफ निघेस्तोवर आपल्याला हे पोहे छानपैकी शिजून घ्यायचं आहे. तुम्ही यावर झाकण ठेवून देखील 2 ते 3 मिनटं असं शिजवून घ्या. आणि छानपैकी हे लुसलुशीतच राहतात आणि लहान मुलांना देखील आवडीने खातात हे पोहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट होणारा हा एकच पदार्थ आहे, ते म्हणजे कांदे पोहे. नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही देखील विसरू नका. आणि थँक्यू फॉर वॉचिंगसाठी. मी तुमच्यासाठी अशीच नवनवीन व्हिडिओज घेऊन येणार. त्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंगसाठी.